झाली असं आपण म्हणतो. एक साहित्यिक म्हणून मला असं वाटतं की अभिजात हा दर्जा या तुमच्या माझ्या मायबोलीला अनेक वर्षापूर्वी प्राचीन काळात मिळालेला आहे. या भाषेमध्ये माऊली, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, संत मंडळी, अगदी आजपर्यंतचे लेखक, हे साहित्यिक ज्यांच्या त्या भाषेमध्ये निर्माण झाले, त्या भाषेला अभिजात नाही असं कोण म्हणेल? परंतु काही उपचार असतात, काही शास्त्र असतात, काही रिवाज असतात. त्यानुसार या देशातल्या अन्य भाषांना जो सन्मान मिळाला पाहिजे होता तो ठीक आहे, आपल्याला मिळाला. आम्हाला स्वतःला आनंद वाटतो. गेली अनेक वर्ष मी साहित्यामध्ये काम करतो आहे. खरं म्हणजे साहित्यिक म्हणून आता बोलताना खूप बोलावंसं वाटतं, कारण ज्या ठिकाणी आज अजितदादा आणि सुनीलजी आहेत, माझे जुने मित्र, आठवण सांगण्याजोगे आहे. राज्यकर्ते आणि राजकीय पक्ष यांनी साहित्य, संगीत, कला, नाट्य, क्रीडा, शिल्प, चित्र या सर्व ललित कलांकडे अत्यंत आत्मीयतेने, ममतेने पाहिलं पाहिजे. लागेल त्यावेळी आधार दिला पाहिजे आणि भक्कम आधार दिला पाहिजे. मला आठवतं इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया, ते विन्स्टनचं कोणी सांगितलं, ते विन्स्टन चर्चिलचं नाही, ही राणीचे बोल आहेत. ज्यावेळी राणीचं राज्य इथे हिंदुस्थानामध्ये निर्माण झालं 1857च्या उठावानंतर, राणीचा जाहीरनामा, त्यावेळी तिला म्हटलं की जगभर मराठी, इंग्रजी भाषा जाते आहे आणि काय करायचं आहे? शेक्सपियर आपला देव आहे. राणीने सांगितलं की माझी इंग्रजी भाषा जगभर जाऊ दे, जगभर आमचं साम्राज्य जाऊ दे, परंतु या साम्राज्याबाजूने जर कोणी म्हटलं की मला शेक्सपियर द्या, तुमचं आम्हाला साम्राज्य नको, तर मी कधी कबूल होणार नाही. शेक्सपियर हाच आमचा खरा देव आहे आणि आमचं वैभव आहे. हे आपण म्हटलं पाहिजे. जोपर्यंत ज्ञानेश्वर आमचे आहेत, तुकाराम आमचे आहेत, तोपर्यंत मराठी भाषा कधी अंमलान होणार नाही. यावतचंद्र दिवाकरो म्हणतो, तशी यावतचंद्र दिवाकरो हा महाराष्ट्र प्रदेश अत्यंत भाग्यवान असा आहे. परवा कोणीतरी म्हटलं ते खरं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आई असं बाळाने जन्म आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आई म्हटलं त्यावेळी मराठी भाषा निर्माण झाली. कारण आई हा शब्द अन्य कुठल्याही भाषेमध्ये नाही, फक्त मराठीमध्ये आहे. ही आपली आई, ह्या आईचं आम्ही पालनपोषण जे करता येईल तेवढं करतो. शासकीय पातळीवर आता होईल, परंतु एक छोटीशी आठवण आपल्याला सांगतो. हे दोघेही आहेत म्हणून केशवसुतांचा उल्लेख आता आपण केलात. केशव स्मारक, जसे शेक्सपियर इंग्लंडला वाटायचे, मराठीला अलीकडच्या काळामध्ये केशवसूत हे आमचे महाकवी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छोट्याशा गावामध्ये मालगुंडमध्ये ते पडलं होतं घर. मी सहज बघायला गेलो. त्याच्या आधी मी लंडनला गेलो होतो, शेक्सपियरचं घर पाहिलं. 400 वर्ष त्या इंग्लिश लोकांनी शेक्सपियरचं घर जपून ठेवलेलं आहे. आमची घरं पडून जात आहेत. आणि ते स्मारकाचं काम ज्यावेळी हातात घेतलं त्यावेळी पैशाची गरज होती. आणि याची त्यावेळी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्रीसुद्धा होते, आज आहेत तसे. आणि आपण अर्थमंत्री होता. मला पैसे पाहिजे होते स्मारकासाठी. आता शासनाच्या कारकिर्दीमध्ये स्मारक हा प्रकार नाही पैसे देण्यासाठी. पूल आहेत, रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, कारखाने आहेत, सर्व आहे. परंतु कवीचं किंवा लेखकाचं स्मारक त्यांच्या अजेंड्यावर नसतं. मी प्रस्ताव पाठवला, व्यवस्थित प्रस्ताव पाठवला. आणि केशवसूत किती मोठे होते हे सुदैवाने या दोघांनाही माहिती होतं. आणि माझा प्रस्ताव या दोघांनी मंजूर केला. अर्थमंत्री म्हणून सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादा. आणि ते हे केलं, हे सरकारी काम झालं. परंतु त्यातला जो जिव्हाळा, हृदय गोष्ट सांगतो, दुपारी 2 वाजले होते. मग जेवून मी वयाप्रमाणे वामकुक्षी घेत होतो आणि मला मंत्रालयातून फोन आला. मी अर्थ खात्यामधून बोलतो आहे, आपला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आपल्याला बोलू इच्छितात. मला आश्चर्य वाटलं, काय माझं काम आहे?
मी कधी खाजगी कामासाठी कधी अर्ज केला नाही. अजितदादांनी मला फोन घेतलं, करणे तुमचं काम मी केलेलं आहे, तुमच्या फाईलवर 1.5 कोटी रुपये मी मंजूर केलेले आहेत आणि त्यातून हे महाराष्ट्राचं वैभव केशवदत्त स्मारक आज उभं राहायला आपण दिसतो. हे मी कृतज्ञतापूर्वक म्हणतो. लेखक म्हणून कृतज्ञता आहे. कृतज्ञता हे मोठं मूल्य आहे. जे इंग्लंडमध्ये घडतं ते इथे घडू शकतं. म्हणूनच मराठी भाषा मोठी होते. राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते यांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व ललित कलांचा क्रीडेपासून संगीतापर्यंत सन्मान केला पाहिजे. आणि ज्यावेळी भाषा मोठी होते त्यावेळी राष्ट्र मोठं होतं, साहित्य मोठं होतं, त्यावेळी राज्यकारभार मोठा होतो. हे कृपा करून आमच्या ह्या राज्यकर्ते पक्ष आहे अनेक मंडळी बसले इथे, या सर्वांना माझी विनंती आहे की मराठी अभिजात झाली, आता खरं काम सुरू झालेलं आहे. त्याबद्दलचं मी टाचर आपल्याकडे पाठवलेलं आहे की मराठी काय करता येईल पुढे. हे थांबून चालणारा एक टप्पा आहे. हा फार मोठं काम आपल्याला करायचं आहे आणि ते कसं करता येईल ह्याचं गेली 60-70 वर्ष मी साहित्यामध्ये वाढणारा लेखक म्हणून आपल्याला एक नम्र अशी टिप्पणी पाठवलेली आहे. आपण त्याचा सकारात्मक विचार करावा आणि मराठीला याहीपेक्षा वैभव न्यावं. आज या सर्व माझ्या मित्रांच्या तर्फे सर्व विविध क्षेत्रातले मित्र आहेत ज्यांनी मराठी भाषा महाराष्ट्र मोठा केला. शंकरसारखं स्मरण करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशी माणसं आपण इथे आणलीत, आपला सत्कार केलात. मी सर्वांच्या तर्फे आपले मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद भाई. तिसऱ्या मानपत्राकडे आपण वळूया. तिसरं मानपत्र पद्मश्री माननीय श्री अशोक सराफ यांना.